नमस्कार मित्रांनो, पैसा आपोआप खेचला जाईल, फक्त तुमच्या पर्समध्ये ठेवा हळद लावलेली ही एक नोट. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. प्रत्येकालाच आपल्याजवळ भरपूर पैसा असावा असे वाटत असते. यासाठी प्रत्येकजण मेहनतही घेत असतो, परंतु मेहनत घेऊन मिळालेल्या पैशांमध्ये गरजा भागत नसल्याने आपण निराश होतो. आलेला पैसा नक्की कुठे जातो तेच कळत नाही. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तो नक्कीच आपल्याला अपुरा पडतो. त्यामुळेच आपल्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे विचार यायला सुरुवात होते. आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि आपण कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागवाव्यात असं आपल्याला वाटत असते. त्यासाठी आज आपण उपाय बघणार आहोत. तर मित्रांनो, हा उपाय केल्याने पैसा आपोआप तुमच्याकडे खेचला जातो असं म्हणतात. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण हळदीचा वापर करतो, जसे की धार्मिक क्षेत्र असेल किंवा आहारामध्ये असेल. मसाल्यांमध्ये असलेली हळद वापरल्याने खाण्याची रंगत तर वाढतेच. हळद औषधी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुद्धा हळदीचे अनेक उपाय आहेत. हळद वापरून अनेक ग्रहांच्या समस्या सोडवता येऊ शकतात. हळदीच्या पिवळ्या रंगाला बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितले जाते. म्हणूनच जातकाच्या कुंडलीत जर गुरु कमजोर असेल तर हळदीचे उपाय करायला सांगितले जातात. बृहस्पतीला मजबूत करण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच जीवनात धनासंबंधित समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. मित्रांनो, पैसा संबंधित सर्व अडचणी दूर करणारा आणि आपल्याकडे पैसा आकर्षित करणारा हळदीचा एक उपाय आहे, जो आपल्या शास्त्रांमध्ये सांगितला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घ्या. हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुमचा पगार होईल किंवा जेव्हा तुमचे उत्पन्न तुमच्या हातात येईल, त्यातली एक नवी कोरी नोट आपण देवासमोर ठेवायची आहे आणि ती नोट कितीही रुपयांची असली तरी चालेल. त्यानंतर ती नोट आपल्याला देवघरातील लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून प्रार्थना करायची आहे. त्या नोटेवर थोडीशी हळद लावायची आहे. अशा पद्धतीने कोणत्याही एका दिवशी तुम्ही या नोटेची पूजा करून तिला हळद लावून ती नोट आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायची आहे. परंतु मित्रांनो, एकदा ही नोट आपण पूजा करून आपल्या पर्समध्ये ठेवल्यानंतर ती नोट आपल्याला कधीही खर्च करायची नाही, तसेच कोणालाही द्यायची नाही. हा छोटासा उपाय केल्यामुळे आपल्याकडे पैसा खेचला जातो असे शास्त्रात सांगितले आहे आणि आपल्या घरात असणाऱ्या आर्थिक संकटातून आपली सुटका होते. आपण कर्जमुक्त होतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रानुसार धनसंपत्ती मिळवण्यासाठी आणि घरातील गरिबी दूर करण्यासाठी हळदीचे अनेक उपाय केले जातात. जर आपण गाठ असलेली हळद पिवळ्या दोऱ्यात बांधून आपल्या दंडात किंवा आपल्या गळ्यात घातली तर कोणत्याही गुरुवारी या प्रकारची हळद धारण केल्याने आपल्याला त्याची शुभफल प्राप्ती होते. धनासंबंधित समस्या सुटतात. तसेच विवाहात अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होतात. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी. इतकंच नाही तर या व्यतिरिक्त हळद मिश्रित पाणी सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. हळदीमुळे नकारात्मकता दूर होते. वाईट दृष्ट लागली असेल तर ती निघून जाते. जर घरात वादविवाद होत असतील, अनावश्यक कटकटी होत असतील तर हळदीचे हे काही उपाय उपयोगी ठरू शकतात. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचा तिलक केल्याने सुद्धा प्रत्येक कामात यश मिळते असे म्हटले जाते. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.